लाडक्या बहिणींना पुढच्या 6 महिन्यांचे हप्ते आता द्या, उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी. तर विरोधकांना लाडकी बहीणवर बोलण्याचा अधिकार नाही, शिंदेंचा पलटवार. दसऱ्याच्या दिवशी राजकीय मेळाव्यांचा धडाका. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष. दोन्ही पक्षांकडून दसरा मेळाव्यासाठी वातावरण निर्मिती. उद्याच्या ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा खर्च 63 कोटींच्या घरात. भाजपच्या केशव उपाध्येंचा दावा. मराठवाड्यामध्ये किती गावातील शेतकऱ्यांना मदत झाली असती, उपाध्येंचा सवाल. ओबीसींच्या प्रश्नांवर राज्य सरकार चालचाली. मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावली ओबीसी नेत्यांची बैठक. मुंबईत 4 ऑक्टोबरला बैठकीचं आयोजन. अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट. मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये पवार काका पुतण्यांची भेट. माळेगाव साखर कारखान्यासंदर्भात जवळपास तासभर चर्चा झाल्याची माहिती. भिवंडीमध्ये मराठी बोलण्याची गरज काय? सभाचे आमदार अबू आझमींचं वादग्रस्त विधान. मुंबईत मराठी बोललीच पाहिजे असे शेलारांनी सुनावलं. एसटी महामंडळाकडून 10% भाडेवाढीचा निर्णय रद्द. दिवाळीच्या निमित्तानं घेण्यात आलेला भाडेवाढीचा निर्णय. लोकशाही मराठीच्या कोरा केंद्र इथल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला राजकीय आणि बॉलिवूडचे तारे तारकांची उपस्थिती. अभिनेत्री जान्हवी कपूर, अभिनेता वरुण धवनसह मंत्री पियुष गोयल यांनीही केला आदिशक्तीचा जागर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.